जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. एक उंदीर दारूच्या ड्रमात फुल नशेत बाहेर आला आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लाथ मारून म्हणाला, बाई वाड्यावर या. गोलू, अरे भोलू तुला पोहायला येतं का? भोलू, नाही रे, नाही येत. गोलू, काय यार, तुझ्यापेक्षा कुत्रा बरा, तो सुद्धा पाण्यात पोहून जातो. भोलू, तुलाही पोहता येतं का? भोलू, हो चांगलं येतं. गोलू, मग तुझ्यात आणि कुत्र्यात काय फरक? बाबा, घरात ज्याचा शब्द चालतो तो सर्वांना हुकूम सोडतो. ज्यांच्या पुढे बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही त्याला मर्द म्हणतात. पिंट्या, बाबा मी मोठा होऊन आईसारखा मर्द होणार. बाबा चप्पल घालून फिरायला निघून जातात. अकबरनं बिरबलला 3 प्रश्न विचारले आणि म्हणाला, तिन्ही प्रश्नांची उत्तरं एकच असायला हवी. दूध उतू का जातं? पाणी का वाहून जातं? भाकरी का करपते? बिरबलनं उत्तर दिलं, व्हॉट्सअपमुळं. अकबराने बिरबलाचे पाय धरले. बायका फक्त 3 लोकांचं म्हणणं काळजीपूर्वक आणि शांततेत ऐकतात. टेलर, फोटोग्राफर आणि ब्युटी पार्लरवाली. बाकी कोणाच्या बापाचं ऐकत नाहीत. नवरा, आज तू एवढा स्वयंपाक का केलास ग? खाणारे तर आपण दोघेच आहोत ना. बायको, मला ना उरलेल्या अन्नापासून नवीन पाककृती बनवायची रेसिपी शिकायची आहे म्हणून. नवरा, अगं जरा माझ्या शर्टाचं बटन लावतेस का? बायको, बघा जर आम्ही बायका नसतो तर तुमच्या महापुरुषांच्या शर्टाची बटणे कोणी लावली असती? नवरा, तुम्ही बायका नसता तर इथं शर्ट कोणी घातला असता? एक होती ती माझी आज 20 वर्षांनी भेटली तर डबल एक्सेल झालेली दिसली. नवरा बायकोचा शब्द खाली जाऊ देत नाही. तिच्या संमतीशिवाय तो आत्महत्या करू शकत नाही. ती मात्र आज्ञा द्यायला तयार आहे. नवरा, तू मला आत्ता कुत्रा म्हणलीस? बायको लक्षच देत नाही. नवरा पुन्हा विचारतो. काहीच उत्तर नाही. तो पुन्हा विचारतो. बायको, नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा. नवरा, काय ग 9 वाजले अजून नाश्ता तयार नाही? जाऊ दे आता, मी हॉटेलमध्ये जाऊन करून घेईन. बायको, थांबा 5 मिनिटं. नवरा, काय 5 मिनिटात तयार होईल का नाश्ता? बायको, नाही मी पण तुमच्या सोबत येते. तयार होऊन हॉटेलला जाऊया. नवरा, या जीवनापासून मी त्रस्त झालोय देवा, मला उचल. बायको, यांच्या आधी मला उचल. नवरा, देवा माझा अर्ज मी परत घेतो, तू हीच. नवरा, डॉक्टरने म्हटले तुला कोणताच रोग नाही, मग तू इतकी उदास का? बायको, मी विचार करते की फी 150 रुपये वाया गेली. नवरा, आज तू जी अर्धा किलो भाजी बनवली ती तू 1 किलो बनवली असतीस तर बरं झालं असतं ग. बायको, तुम्हाला फार आवडली का? नवरा, नाही भाजीत मीठ जास्त झालं. नवरा बायकोला, ही काच तुझ्यामुळे तुटली. नवरा बायको नवऱ्यास, नाही तुमच्यामुळे तुटली, मी तुम्हाला फुलदाणी फेकून मारली होती. तुम्ही जागेवरून सरकले नसता तर काच फुटलीच नसती हो. 2 साप गप्पा मारत असतात. गप्पा ऐन रंगात आलेल्या असतात. पहिला सभे, ऐक ना, का रे विषारी आहोत का आपण? दुसरा, काय रे काय झालं? पहिला साप, नाही रे बोलता बोलता आता मी चुकून माझी जीभ चावली म्हणून. 2 मित्र आपापसात बोलत होते. सूरज, तू प्रत्येक वेळा धावताना पहिला नंबर कसा मिळवतो? नीरज, जेव्हा धाव सुरू होते तेव्हा मी समजतो की मागे तुझी वहिनी येत आहे. 2 उंदीर बाईकवरून फिरत होते. तेव्हाच एका हत्तीने त्यांना लिफ्ट मागितली. त्यावर पहिला उंदीर म्हणाला, आधीच विचार कर रे बाबा, नाहीतर तुझी आई परत म्हणेल की आजकाल तू गुंडांसोबत फिरायला लागला आहेस. थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकिटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या नीरजला विचारले, तुम्ही एकटेच आहात का? उत्तर, नीरज हळूच म्हणाला, आता काही बोलू नका, नंतर बघू, माझी बायको बरोबर आहे. तो येथील पुस्तके कोठे गेले? तो कोणते? तो 100 वर्ष जगण्याची कला, ती मी उचलून ठेवली. तो तुझ्या आईला दिलेस तर? तुझ्यासाठी बंगला मी बांधला आहे भिवंडीला, एकदा तरी घेऊन ये भेट तुझ्या लाडक्या गवंडीला.
तुकाराम सखारामच्या 60व्या वाढदिवसाला येतो. तुकाराम, काय रे सख्या, लेका एक केकवर बल्ब का लावलास? सखाराम, अरे 60 मेणबत्त्या कुठे लावत बसू, 60व्याचा बल्ब लावून टाकला. नो झिकझिक 3 पाली दरवाजातून बाहेर जात असतात. एक मध्येच गाणी गायला सुरू करते. त्या पालीचे गाणे बंद होते आणि उरलेले 2 पाली जमिनीवर पडतात. कारण पालीची गाणी संपल्यावर त्या टाळ्या वाजवतात. तरुण, मी त्या राहुल इतका श्रीमंत नाही, माझ्याकडे मोठी कारही नाही, पण माझं खरोखरच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तरुणी, माझं सुद्धा तुझ्यावर आहे रे, पण मला जरा त्या राहुल बद्दल आणखी काय सांगायचं सांग ना. ड्रायव्हर, हे काय, एकही झाड नाही रस्त्यावर, शर्मेची गोष्ट आहे. पार्वताबाई, का रे बाबा, तुला पर्यावरणाची एवढी काय म्हणून चिंता सतावते? अहो, मला चिंता ती आपली, अहो गाडीच ब्रेक फेल झालेत. डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की तिला कोणताच आजार झालेला नसून फक्त विश्रांतीची गरज आहे. त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर, तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही. डॉक्टर म्हणाले, तिला देखील विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर, मी देखण्या नर्सला कामावरून काढून टाकले आहे. चिमणराव, का हो, तिनं असं काय गुन्हा केला? अहो, मी माझ्या रोग्यांना परस्परात बोलताना ऐकले की तिच्या गोड स्मितानं त्याचे अर्धे रोग बरे होतात. डॉक्टर चिमणरावांना विचारतात, तुमच्या सिगारेटचे पाईप एवढे लांब कसा काय? चिमणराव, आहो डॉक्टर, तुम्हीच नाही का मला तंबाखूपासून 2 हात दूर राहायच्या वेळोवेळी सल्ला देता, हे विसरला काय? डॉक्टर, तुम्ही कोणता साबण वापरता? राम, गोपाल साबण. डॉक्टरांनी टूथपेस्ट. राम, गोपाल टूथपेस्ट. डॉक्टर, ही राम काय कोणती मल्टी प्रोडक्ट कंपनी आहे का? राम, नाही, तो माझा रूममेट आहे. डॉक्टर, इंजिनिअरच्या विद्यार्थ्याला, तुमची किडनी फेल झाली आहे. विद्यार्थी आधी खूप रडला आणि मग डोळे पुसत बोलला, रिचेकिंग मध्ये निघेल का हो? डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस ते दोघेजण रंगात येतात आणि एकमेकांचं चुंबन घेतात. दुसऱ्या दिवशी डुक्कर मरतं बर्ड फ्लूमुळं आणि कोंबडी मरते स्वाईन फ्लूमुळे. याला असं म्हणतात अजब प्रेम की गजब कहाणी. डाकू महिलेला, तुझं नाव काय आहे? महिला, मीना. डाकू, माझ्या बहिणीचं नाव सुद्धा मीना होतं, जा तुला सोडून दिलं. डाकू रामूला, तुझं नाव काय आहे? राव, माझं नाव रामू आहे, पण लोक मला प्रेमाने मीना म्हणतात. टिनू, बाबा बाबा, जेव्हापासून तार आली तेव्हापासून आई निराश दिसत आहे. बाबा, अरे वा, नक्कीच ती तार माझ्या आई येण्याची असेल. टीचरने विचारले, बहुतांशी शिक्षणात लोक काळे सावळे का असतात? नन्या उत्तरला, कारण ते लोक सनस्क्रीन लोशन न लावता सन टीव्ही, सूर्या टीव्ही आणि उदय टीव्ही पाहत असतात ना. टिल्लू, तुम्ही अंधारात स्वाक्षरी करून शकता का? बाबा, बिलकुल करू शकतो रे टिल्लू, तर तुम्ही माझ्या रिपोर्ट कार्डवर करून टाका ना.